नमस्कार. तर मम्माज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण मटण पॅटीस बनवणार आहोत. तर इथे मी मटणाचा किमा, आलं लसूणची पेस्ट आणि काळी मिरी घालून फक्त शिजवून घेतलेला आहे आणि त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे. बघा, अगदी सुटसुटीत असा हा खिमा घेतलेला आहे मी. आता तो खिमा मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता मी मिक्सरमधनं काढलेला आहे खिमा आणि छान सॉफ्ट झालेला आहे. आता त्यामध्ये मी भाजलेल्या 2 चमचे बेसन घातलेलं आहे बाइंडिंगसाठी. 2 ते 3 चमचे असे घालायचे आहेत. उकडलेला बटाटा घेतला अर्धा, पुदिनाची पानं आहेत, बारीक चिरलेला कांदा आहे, कोथिंबीर आहे, आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे, काळी मिरी पावडर घातलेली आहे, लाल तिखट घातला आहे आणि गरम मसाला घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि 1 क्यूब चीजची घेतलेली आहे मी, ती पण त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. हे सगळं असं एकत्र व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे आणि ह्याला मॅरिनेट करायला ठेवायचं नाहीये. हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून झालं की ते लगेचच आपल्याला पॅटीस बनवायला घ्यायची आहेत. हे बघा, असं व्यवस्थित झालेले आहेत. आता आपण थोडंसं हाताला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. आपल्याला हव्या त्या आकाराचे पॅटीस तुम्ही बनवून घ्यायचे आहेत. मी गोल आकाराचेच करून घेणार आहे. सगळे पॅटीस तयार होतात तोपर्यंत मी बाजूला फ्राय पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. बघा, असे ह्या प्रकारे मी असे गोल केलेले सगळे एकसारखे करून घ्यायचे आहेत. फ्राय पॅनमध्ये आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे आणि सगळे पॅटीस आता व्यवस्थित ठेवून घ्यायचे. त्याच्यामध्ये पॅटीस एका बाजूला व्यवस्थितपणे शेकून घ्यायचे आहेत आणि नंतरच मग दुसरी बाजू शेकायला ठेवायची आहे. असे व्यवस्थित दोन्ही बाजूनी पॅटीस शेकून घ्यायचे आहेत. बघा, लालसर रंगावरती आपले पॅटीस होऊन राहिले आहेत. अशा प्रकारे सगळे पॅटीस आपण तयार करून घ्यायचे आहेत. हे पॅटीस तुम्ही नुसते स्टार्टर म्हणून पण खाऊ शकतात किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही वडापावच्या पावला थोडंसं बटर लावून फ्राय करून घ्यायचं. दोन्ही बाजूनी तो व्यवस्थित शेकून घ्यायचा. त्यावरती ग्रीन चटणी लावून घ्यायची एका साईडला, ती पसरून घ्यायची व्यवस्थित. मग त्याच्यावरती आपण एक पॅटीस ठेवायचं. आवडीप्रमाणे त्यावर थोडा कांदा घालायचा. हे पॅटीस बनवायला खूप जास्त वेळ पण लागत नाही आणि लहान मुलांना तर हे असे प्रकार खूप आवडतात. तर तुम्ही नक्की बनवून बघा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी मम्माज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.